आरती वाळो मी आरती वाळो मी अस्मिनामासी सुद्धा तुझा स्थापना तो ज्योती स्थापना तो मंदिर परमारोर कोणी देवी भगते. हाय हॅलो नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा प्रियाज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते. मैत्रिणींनो, असं समोरासमोर खूप दिवसातून भेटते बरं का. थोडेसे आजारी पण होते आणि विशेष म्हणजे मला रोज रोज घरचंच काय दाखवायचं हे एक प्रॉब्लेम होता, त्यामुळे मी काही समोरासमोर आले नाही. तरी पण समर्थ ट्राय करत होता काहीतरी नवीन एखादा विषय आणायचा, तेवढाच ब्लॉग बनवायचा. असं 1-2-3 वेळा त्यांना मला ब्लॉग बनवून दिलता आणि मी टाकले पण होते. पण असं काही विशेष असलं की टाकायला मला बरं वाटते. रोजच आपल्या घरचं खाल्लं पिलो हे केलं ते केलं हे दाखवायला मला जरासं बरं वाटत नाही, किंवा हे लोकांना आवडेल की नाही असं मला वाटते. त्यामुळे मी काही ब्लॉग शूट केला नव्हता एवढा दिवस. तर म्हणलं आज अक्षय तृतीया आहे, तर आजचा दिवस खास आहे आणि आज ब्लॉग झाला पाहिजे म्हणलं. तर सर्वात आधी मैत्रिणींनो, आज आहे अक्षय तृतीया आणि तुम्हाला अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्याचसोबत बघा, आज आला आहे आपला सण जगज्योती श्री बसवेश्वर महाराजांची जयंती. तर त्यानिमित्ताने पण सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर मैत्रिणींनो, आता बघा इकडं मस्त गॅस वगैरे सगळी धुवून घेतली आणि त्याची पूजा केली. आणि इकडं आता कुकरमध्ये पाणी उकळायला ठेवली. आता डाळ शिजवून मग मस्त अशा गरमागरम पोळ्या बनवायच्या, भात कटाची आमटी. आणि बरं का, आपला उन्हाळ्यातलं आंब्याच्या सीझनमधला पहिला आज आंब्याचा रस घरी होणार आहे. खास करून सगळ्यांच्या घरी अक्षय तृतीयेला म्हणजे अखेतीला पहिल्यांदा आंब्याचा रस होतोय. अजून काही एवढे सहजासहजी जास्त करून आंबे पिकलेले आले नसतात मार्केटमध्ये, पण जे काय आले ते भरपूर महाग आहेत. आम्ही तर काल आणलोय बघा 150 रुपयाला 1 किलो. त्यात फक्त 3 का 4 आंबेच आलेत. तसे ते पण बदामी आंबे. तर केसर आंबा आपण घ्यायला गेले की 300 रुपये 400 रुपयाला पेटी आहे. तर असं दे म्हणलं, महाग खायची गोष्ट आहे तर आपण पैशाकडे नाही बघायचं ना. तर म्हणलं आणलो काल आंबा. आता मस्त असं आंब्याचा रस पोळी सगळं बनवायचं आहे. तर चला मग मैत्रिणी पटपट आवरून घेऊया. खास म्हणजे आज आम्ही बसवेश्वर महाराज जयंती पण साजरा करणार आहे बनाळीला. तर आमच्या गणेशोत्सव मंडळाकडून आम्ही आता गेले 2-4 वर्षापासून बसवेश्वर महाराजांची जयंती करत आलो आहे. तर ह्या वर्षी पण करायचं आहे. तर पटपट आवरून आम्हाला जायचं 10 वाजेपर्यंत बघा. तर आज ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मस्त सण साजरा कसा होतोय, स्वयंपाक काय काय केला आणि आम्ही बनायला गेल्यावर बसवेश्वर महाराजांची जयंती कशी केली, हे सगळं आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर चला मैत्रिणीनं पटपट कामं आवरून घेऊया. तर बघा इकडं सगळे अजून झोपलेत. तर चला मैत्रिणीनं, आता अजून मला खूप कामं पेंडिंग आहेत. मस्त अंगण स्वच्छ झाडायचं आहे, रांगोळी काढायचं आहे, इकडं पूजा करायचं आहे. सगळी कामं आवरली की मी तुम्हाला भेटते. बाय. तर मंडळी इकडे बघा छान अशी मस्त आपली देवपूजा पण करून घेतली. तर बघा इकडं ह्यांचं काय चाललंय, अंथरुणातनं उठून बसलेत आणि सौरभ जोशीचा ब्लॉग चालू आहे इकडं.
दुसरं काही काम नसते. सकाळी उठलं का पहिला सौरभ जोशीचा ब्लॉग बघायचा आणि मग स्टार्ट करायचं दिवस यांचं. उठा आवरा आंघोळीतून करा पटकन. हे उठ रे उठा. चला छान अशी देवपूजा पण झाली, मस्त सगळं रांगोळी पण झाली आणि इकडं आपली डाळ पण शिजलेली आहे मस्त अशी. आणि इकडे गूळ वगैरे चिरून घेतले. आता याच्यामध्ये गूळ घालून मस्त आणखीन डाळ शिजवून घेते आणि लावूया पुरणपोळ्या बनवायला. तर मैत्रिणींनो बघा, आज पण माझ्यासोबत पोपटच झाला. बनाळीला जायचं म्हणून पटपट सकाळी 6ला उठून सगळं कामं आवरत होते. पण अचानक बनाळीतून मुलांचा फोन आला यांना की काका तुम्ही लवकरच या, 10च्या आत आपण बसवेश्वर जयंती करून घ्यायचं आहे. तर मग माझं त्यावेळी स्वयंपाक अजून पूर्ण नव्हतं. माझं स्वयंपाक फक्त अर्धवट झालं होतं. अजून मला पोळ्या बनवायच्या होत्या, आंब्याचं रस बनवायचं होतं, परत कटाची आमटी बनवायची होती. मग हे सगळं सोडून तर मी जाऊ शकत नव्हती. मग फक्त मी काय केलं, देवाला तेवढं नैवेद्य दिलं आणि तिकडं आमच्या सासऱ्यांना वगैरे नैवेद्य बांधून दिलं. म्हटलं तुम्ही जाऊन या. म्हटलं आता मी काही जाऊ शकले नाही बरं का. मी गेले असते तर मग तुम्हाला मी तिकडचं व्ह्यू सगळं दाखवले असते, म्हणजे तिकडं बसवेश्वर जयंती कसं साजरा करतात काय. पण यांना पण मी सांगितलं तुम्ही पण तिकडचं थोडंसं व्हिडिओ घ्या वगैरे म्हणून. बघू आता घेतात काय. आणि मग घेतलं की तो व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करेन. नाही नक्की त्यांनी व्हिडिओ घेणारच, मी जरी सांगितले किंवा न सांगितले त्यांनी व्हिडिओ घेते तसं. मग आता आम्ही काय जाऊ शकली नाही बघा. तर मी आहे इकडं, आता माझा स्वयंपाक सगळा आवरलेला आहे. तुम्ही बघू शकता इकडं मी आंब्याचा रस बनवायसाठी आंबा घेऊन बसले इथं. तर मंडळी आंब्याचं सीझन चालू झालेला आहे आणि हे बघा कसली आंबं भेटलीत आम्हाला. तर आता आंब्याचा रस बनवायचा आहे आम्हाला. केसर आंबा काय नाही भेटलं, तर हे बदामी आंबा आहेत. मी गेलेली नव्हती, आमच्या शेजारची एक दिदी गेली होती तर तिनं आणून दिलेला आहे. ठीक आहे, नसण्यापेक्षा असलेलं बरं. तर याचा मी आता मस्तपैकी आंब्याचा रस बनवणार आहे. तर गुड मॉर्निंग गाईस, कसे सगळे इकडं सकाळ सकाळी आले आम्ही इथं बनाळीत. इकडं बघा आमचं घर आहे आणि इथंच बघा आमचं मंडळ आहे गणेश उत्सवाचं. आणि आज इथं आहे बघा बसवेश्वर महाराजांचं घाड्यांचा ही झाला भंडारा. कुठली गाडी चूज करता सांगा, घेऊन देतो तुम्हाला. नको आम्हाला कुठली, आम्हाला द्या BMW. अवकाशच्या बाहेर ती एक बाय पडली रे गाडी घेऊन होतो त्या तिथं गाडी बाय घेऊन पडलेली. तर गायज बघा इकडे काय चालू आहे. आहे तिथं टोचवायला समृद्ध नाक टोचायचं काम चालू आहे बघा. हाय त्या जागेला तर बघावली, हाय त्या जागा. टोचलं. छान छान छान. झालं का नाही, नुसता बसवून सोडायचं. इकडं बघा, इकडं पळायला लागले ही.
झालं की आली 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 लाईट आली लाईट आली लाईट आली चार्जिंग लाव फास्ट पडते डोळ्यात पाणी आलं झालं की आता तर बघा काय अगोदरच टोचलं होतं ह्यांचं नाक 6 महिन्यापूर्वी असं पटकन काढून टाकले आणि सगळं त्यांचं नाकात बघा आमच्या मुलींचं नशीब बघा पप्पाने टोचणार नाक ए लाईट लाव रे लाव सगळ्या लाईट लाव रिया टोचय तुझं पण टोचय की पड्या पैसा घ्या मग काय खाते काय सोनं तेवढं काय करावं म्हणतेस त्याचं 30 रुपये दुकानात देऊन यावं म्हणते खायला घेऊन ये चिप्स आणावं म्हणतेस का तेवढं जरा बारीक करूया का मोठं ठेवूया हे मग नको बारीक करा ते मोठं बरोबर दिसत नाही म्हणताना तर गेल्या वेळी काढलो आपण आता हे काढायचंच नाही 6 महिने आता नुसतं बसवलं 1 मिनिटाचं काम आहे त्यात घालून नुसतं फिरवायचं आहे दुखत नाही आता कसं दुखतं आता बसवायचं आणि फिरवायचं नुसतं आता काय हे काय ढास हे घेऊन जा पैसे घेऊन जा हिचं पण टोचायचं आहे बघा आता तर तुम्ही बघा मैत्रिणीनं हिचं नाक अगोदर टोचलेलं आहे इकडे जा नाका शेंबूड वगैरे आहे काय थांब हे बघा बसवून सोडायचं आहे व्हिडिओ इकडे साठी वाढली लहान करायला पाहिजे तर मोठं झाले काय कोण तर मंडळी आता आम्ही आलो होतो जतमधल्या साई इलेक्ट्रॉनिक्स शॉपमध्ये तर खूप दिवसापासूनची इच्छा होती की वॉशिंग मशीन घ्यायचं म्हणून मला पण आजकाल म्हणजे मुलांची कपडे वगैरे स्कूलची डबल असल्यामुळे कपडे भरपूर हेवी वाटत होते धुवायला मग यांना म्हणलं होतं मी मध्ये की मला वॉशिंग मशीन पाहिजे घेऊन द्या म्हणून तर आज काय मी त्यांना बोलले नव्हते पण त्यांच्या मनात कसं आलं काय माहीत तर आज अक्षय तृतीया पण आहे म्हणलं आणि मला त्यांनी दुपारी बनाळीतून कॉल केलं की आपण जाऊया वॉशिंग मशीन घेऊन यायला म्हणून तर आम्ही आलो आहे बघा इकडं वॉशिंग मशीन आणण्यासाठी तर आम्हाला फक्त वॉशिंग मशीनच घ्यायचं होतं तर त्याचबरोबर बघा दुकानात आल्याबरोबर आमच्या आवडीचं काय खरं नसते म्हणजे वस्तू एखादी आणायला आले तर त्यांचं एकच वस्तू घेऊन महागारी घरी जातील असं काही नसते तर त्यांनी वॉशिंग मशीनसोबत बघा इकडं आपलं वॉटर फिल्टर पण बघितलं ॲक्वा फिल्टर आणखीन इकडं आपलं AC पण बघायचं काम चालू होतं त्यांचं तर फायनलमध्ये त्यांनी AC पण बुक केला परत ॲक्वा पण घेतलं आणखीन आपलं ते हे जे आपलं हायरचं वॉशिंग मशीन घेतलो आम्ही 9 किलोचं आहे ते बसलं बघा आम्हाला 39,000ला त्यांनी 41ला सांगितलं होतं फक्त 2,000 कमी केलेत आणखीन आम्ही ते ॲक्वाचं वॉटर फिल्टर घेतलो ते 12,000 रुपयाचं होतं ते पण 11,000ला काहीतरी करून दिलं आणखीन हे आपलं AC 1.5 टनाची आहे आणि ती घेतली बघा आम्ही 36 का 37 हजारची घेतली त्यांनी सांगितलं होतं 38,000ला त्यात पण फारसं